राज्य सरकारच्या आता 500 ज्या सेवा आहेत त्या WhatsAppवर मिळणार आहेत. नक्की काय बातमी आहे ही आपण डिटेल्समध्ये बघूया. राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आता WhatsAppवर मिळणार आहेत. आपले सरकार या संकेतस्थळावरील या 500 सेवा WhatsAppवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार हा शुक्रवारी करण्यात आलेला आहे. आम्ही केलेले आहेत. यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला आहे, ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील. एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे. आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे. आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे. हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल. हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे. दुसरी महत्त्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज NPCI ज्यांनी UPI तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा NPCIचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की NPCIचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे. यासोबत तर नक्की यामधून काय सर्वसामान्यांना मिळणार आहे, तर तुम्हाला राज्य सरकारकडून, महामंडळाकडून, महानगरपालिका, ग्रामपंचायतीकडून कागदपत्र मिळवायचे आहेत, तक्रार करायची आहे, बस तिकीट बुक करायचे आहे किंवा तुमच्या एखाद्या कामाच्या पाठपुरावा घ्यायचा आहे, तर तुम्हाला शासकीय कार्यालयामध्ये आता खेटे मारण्याची गरज नाही, रांगेत उभे राहण्याची गरज नाही. बस फक्त राज्य सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मेसेज करायचा आहे आणि आपल्याला शासकीय सेवेतून ज्या काही सेवा मिळणार आहेत त्या तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. त्या कोणत्या सेवा दिल्या जाणार आहेत, तर बघा, प्रमुख सेवा ज्या या सगळ्या WhatsAppवर मिळणार आहेत त्यामध्ये वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तात्पुरता रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, दुकान आस्थापना नोंदणी, कामगार नोंदणी, मोटार नोंदणी, दस्त नोंदणी, सहकारी संस्थांची नोंदणी, ध्वनिक्षेपक परवाना, सभा संमेलन मिरवणुका परवाना, हे सगळं जे आहे ते आता आपल्याला, हे सगळे दाखले जे आहेत ते आता तुम्हाला WhatsAppवर एका नंबरवर मिळणार आहेत. तर बघा, सामान्य माणसासाठी नियमितपणे महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या आता सध्या आपले सरकार यावर दिल्या जात आहेत, पण त्या सगळ्या सेवा आता WhatsAppच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. तर एकंदरीत ही बातमी काय आपण बघितलेलं आहे. याशिवाय यामध्ये दुसरी बातमी जी आहे ती म्हणजे NPIचे जागतिक मुख्यालय मुंबईमध्ये. NPI अर्थात काय आहे, तर हे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या डिजिटल ऑनलाईन पेमेंटचे नियंत्रण व नियमन करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPIचे आपले जागतिक मुख्यालय आता मुंबईमध्ये उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीक 2025 मध्ये घेतलेला आहे. दुसरी बातमी आहे ती आता शेतकऱ्यांना चावडीवर ऑनलाईन भरता येणार आहे शेतसारा. नक्की ही बातमी काय आहे ती आपण डिटेलमध्ये बघूया. बघा, जमिनीविषयक महसूल शेतसारा अर्थात शेतसारा आता ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागानं सुरू केली आहे. तसेच शेतसारा भरण्याची नोटीस महाभूमा संकेतस्थळावर चावडीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरता येणार आहे. दरम्यान राज्यामधील एकूण 35,837 गावांचा शेतसारा मागणी निश्चिती प्रक्रिया पूर्ण झाली असून 10,379 गावांची शेतसाऱ्याची 100% वसुली पूर्ण झाली आहे. तर राज्यामधील शेतकऱ्यांकडून शेतसारा वसुलीसाठी तलाठ्यांना घरोघरी फिरावे लागत होते, पण या महसूल कराची वसुली वेळेवर होत नव्हती. त्यामुळे
किती महसूल थकीत याची माहिती देखील खातेदारांना नसते आणि याच पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली. या सुविधेमुळे सर्वे नंबरनुसार किंवा खाते निहाय वर्षाकाठी शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे, थकीत रक्कम किती आहे याची माहिती ई चावडीवर ऑनलाईन दिसेल. तसेच याची शेतकऱ्यांना डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने ई चावडी या संकलित प्रणालीमध्ये शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्याचे काम आता सुरू केलेलं आहे. त्यामुळे ही सुद्धा फार महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे.